सरकारनं गोराई आणि परिसराला टुरिझम झोन डिक्लेअर करायचं जरी ठरवलं असलं तरीही या संपूर्ण परिसरामध्ये स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये चालतो। मत्स्य उद्योग जो आहे हा मोठ्या प्रमाणावर इथं चालतो। जर ब्रिज झाला तर यांच्या उद्योगावर परिणाम होईल असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर आपण बघितलं तर ज्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये वाड्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये शेती या संपूर्ण परिसरात केली जाते। आरेनंतर जर बघितलं तर गोराई, उत्तान, मनोरी हा सर्व एक हरित पट्टा, एक समुद्र किनारा मुंबईचा मानला जातो। या संपूर्ण परिसरामध्ये अशा प्रकारच्या शेती करून, मासेमारी करून आपला उदरनिर्वाह येथील नागरिक करतात। मात्र जर इथं टुरिझम झोन डिक्लेअर केलं तर बाहेरचे लोक मोठ्या प्रमाणात येऊन यांच्या रोजगारावरती परिणाम होऊ शकतो असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत येथील स्थानिक व्यापारी महिला आहेत। काय सांगाल, जर इथे टुरिझम झोन झाला तर तुमच्या उद्योगावर कशा पद्धतीने परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? आम्हाला वाटते म्हणजे इथे जर झालं पर्यटन सही झालं ना, जास्त अजून केलं आलं ते आम्हाला हे नाही, पण आम्हाला त्रास होणार आहे। आणि जर ब्रिज आली तर मग हे बॉम्बेमध्ये आहे, पण अजून जास्त आम्हाला हे होणार। मग आम्ही कसं जगायचं? हे सरकारने याच्यावर आमचा विचार केला पाहिजे ना। खरं म्हणजे आमची मागणी असं आहे की आम्हाला ब्रिज नको। पर्यटन झोन झाली आणि बाहेरची माणसं आली तर अशी नाकं धरून आमच्या माणसांना जगून पण देणार नाही। पण बाहेरची माणसं आली तर आम्ही आमच्या पिढ्यानपिढ्या इथे असून आम्हाला ते एकदम म्हणजे खालच्या दर्जाला समजतील आणि त्यांना असं वाटेल की आम्ही पैसेवाली, तर नाकं धरून चालतील, ते आम्हाला आवडणार नाही। तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला जगू दे, आम्ही जशी जगतो जगू दे। आता आमचा गोराई बॉम्बेमध्ये आहे, पण बॉम्बेसारख्या फॅसिलिटीज आम्हाला काय दिल्यात आजपर्यंत? एक आम्हाला चांगलं पोस्ट ऑफिस नाही, दवाखाना नाही, एक चांगला रेसिडेन्शियल डॉक्टर पण नाही। मग आम्हाला काय दिलंय? तर पर्यटन झोन येऊन आम्हाला काय मिळणार आहे ते आताच आम्ही सांगू शकतो। आम्हाला अंदाज आहे की जर पर्यटन झोन आली तर अजून आमची हालत खराब होईल, आम्हाला त्याचा काहीच फायदा नाही होणार। सरकारनं आधी प्राथमिक सुविधा द्यावात, नंतर पर्यटन झोन या संपूर्ण परिसराला बनवायचं की नाही बनवायचं याचा विचार करावा असं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे। मला ब्रिज हा नकोच आहे इथे, कारण ब्रिज बांधल्याने आमच्या मनोरीचं जे सौंदर्य आहे ते संपूर्ण नष्ट होणार आहे, आमची सुरक्षितता नष्ट होणार आहे। आमची गावातले रहिवासी लोक आहेत असे संपूर्ण सगळं घरदार उघडी टाकून राहणारे लोक आहेत। त्याच्यामुळे आम्हाला इथे धोकादायक स्थिती निर्माण होणार आहे। त्याच्यामुळे आमच्या या ब्रिज बांधण्याला आमचा सक्त विरोध आहे। पूल कुणासाठी? स्थानिकांना पूल नको आहे, मग पूल दुसऱ्यांसाठी, बाहेरच्या लोकांसाठी पूल काय आवश्यकता आहे ते? जसं मरीन लाईन्स हे मुंबापूरच्या गळ्यातलं नेकलेस मानलं जातं, तसंच गोराई, मनोरी, उत्तान, डोंगरी ही छोटी छोटी बेटं मुंबईची झालर मानली जातात। आरेनंतर हा सगळ्यात मोठा हरित पट्टा आहे जो मुंबापुरीला चिटकून आहे। मात्र या हरित पट्ट्यामध्ये राहणारे नागरिक, त्यांचे प्रश्न, त्यांचा रोजगार, त्यांचे अधिकार ह्या सर्वांचेच प्रश्न आता ऐरणीवरती आलेत। एकीकडे सरकार या संपूर्ण परिसराचा विकास करू बघतंय, तर दुसरीकडे इथल्या स्थानिकांचा विचार सरकारनं करावा एवढंच येथील नागरिकांचं म्हणणं आहे।